हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर पाहू शकता माझ्या मम्मीच्या घरच्या गॅलरीतल्या कशी छानपैकी झाडं आहेत. कोरफड आहे, ही सदाफुली आहे, एका साईडला मनी प्लॅन्ट लावलेला आहे. पाहू शकता किती सुंदरशी पिंड आहे आणि त्याच्या बाजूला तुळशीचं झाड रोप आहे. हे शोचं झाड आहे, त्याचं नाव नाही मला माहिती. आणि एका साईडला दुसऱ्या खिडकीमध्ये तुळस आहे, सुंदर आहे. संध्याकाळचा मम्मी दिव्या लावते. तर पाहू शकता किती सुंदर असं माझ्या मम्मीच्या माहेरचं झाडं आहेत. तर झाडांना पाणी घातल्यानंतर घरातली कामं, किचनमधली कामं आवरत होती. मम्मीने तर टिफिन सगळं जेवण बनवून ठेवलेलं. तर आता भांडी घासायची वेळ आहे. एक 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 भांडी मी क्लीन करून घेत आहे. भावाचा मुलाचा पण नाश्ता झालेला आहे. तर तो अशीच लुडबुड त्याची चालू असते माझ्या पाठीपुढे. तर मुलांची असते तिघाही पस्ती करणारे आहेत आणि ह्या दोघांची खूप जोडी आहे, कारण की एकाच वयाच्या आहेत. दोघांमध्ये 4 महिन्याचाच फरक आहे, त्यामुळे दोघांची जोडी ही अतिशय छानपैकी जमते. तर मम्मीचे बाथरूमची क्लिनिंगची कामं चालू आहे. तर मी बेसिन क्लीन करून घेऊन भांडे घासून घेणार आहे. तर असो, निवांत सुट्ट्या हा संपत चाललेल्या आहेत. मुलांना तर पुण्याला यायचंच नाही आहे. मुलं तर म्हणतात की तू जा, मी तर इथेच राहणार आहे. पण नाही जमू शकत. मिस्टरही एकटे असतात, त्यांच्याही जेवणाचे हाल होतात. बाहेरून खाणं म्हणजे हे चांगलंच नाही आहे. पण ते त्यातूनही बोलतात ठीक आहे, थोडे दिवस मी ॲडजस्ट करू शकतो. पण नाही बरं वाटत की बाहेरचं खाणं, पोट बी खराब होतं, प्रॉब्लेम असतात. पण मुलांसाठी ते बोलतात ॲडजस्टमेंट करतातच. मिस्टरांचं काहीच नसतं की तू आत्ताच ये, मग ये, ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपलंच कसं म्हणू शकतं की माझ्यासाठी तुम्ही थांबू शकता, तुम्हालाही तुमची लाईफ आहे, तुम्ही तुमचे माहेर पण एन्जॉय करू शकता. तर असं, भांडी माझी आता पूर्ण झालेली आहे. तर किचन कट्टा मला साफ करायचा आहे. पूर्ण किचनला शेगडीला साबण लावून आणि पूर्ण किचन कट्ट्याला साबण लावून व्यवस्थित क्लीन झाल्याशिवाय किचन हा स्वच्छ वाटतच नाही. कसं होतं ना, किचन छोटा असल्यामुळे तो क्लीन करणं रोजच्या रोज गरजेचंच असतं. हा एकदा साबणाने व्यवस्थित धुवून साफ करून घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दिवसभरातून 4-5 वेळा किचन हा पुसूनही होतो ओल्या फडक्याने. कारण की छोटा किचन असल्यामुळे तिथल्या तिथे सगळीच कामं करायची, घाण हा होतोच आणि घाण असणं नाही चांगलं वाटत. आपण तिथेच जेवण बनवायचं आणि ते घाण असणं नाही. आणि शहरात तर असं तेवढ्यातल्या तेवढ्यात सगळं करणं, ॲडजस्टमेंट तर पटकन क्लीन करणं गरजेचंच असो. मला ती सवय झाल्यामुळे इथे असो नाही तर माझ्या घरी असो, माझी क्लिनिंगची कामं चालूच असतात. क्लिनिंगची कामं दाखवायची म्हणून नसतात की माझं हे डेली रुटीनची हीच कामं असतात. मम्मीकडे असो नाही तर माझ्या घरी असो, माझा किचन कट्टा हा मोठा असल्यामुळे एवढा पसारा दिसत नाही. मम्मीच्या इथे लगेच आवरावा लागतो. किचन साफ झालेलं आहे. आता किती छानपैकी क्लीन दिसत आहे पाहू शकता. तरी आता ओल्या फडक्याने पुसून घेणार आहे, कारण की पाण्याचे कुठेतरी थोडे थोडे डाग राहिलेले असतात. पुसून घेतल्यानंतर अजिबात डाग राहत नाही आणि एकदम क्लीन असं स्वच्छ दिसतो. एकदा किचनची कामं झाल्यानंतर 4-5 वाजेपर्यंत किचनमध्ये कोणच नसतं की हे करून दे, ते करून दे, काहीच नसतं. तर आज मी ना मम्मी आणि मी चकली करणार आहे, कारण की छोटी बहिणीची सासू तिच्याकडे जाणार आहे, त्यामुळे आपण काय इथून द्यायचं. तर तिचं फरमाईश होती की मम्मीने मला चकली करून द्यावी. तर आमच्या दोघांची तीच गडबड चालली आहे, मम्मीची आणि माझी, की तिला करून देण्याच्या आधी पूर्ण घरातली क्लिनिंगची कामं सगळी करून घ्यावीत. माझी तर पूर्ण झालेले आहेत, मम्मीचीच बाथरूममध्ये राहिलेले आहे. आता किचन कट्टा झाल्यानंतर पूर्ण केर काढून पूर्ण घराची लादी स्वच्छ करायची. तुम्ही म्हणाल तर वहिनी ही गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे तिची सतत बदली होत असते, त्यामुळे ती इथे नसतेच. गणपतीचा कार्यक्रम असेल तेव्हा असते. सुट्ट्या ह्या जास्त नसतातच. तिचेही माहेर पण असतं, तिचेही प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतातच. तर असो, संपूर्ण किचन साफ करून झालेलं आहे. पूर्ण शेगडीही सुकलेली आहे. त्यानंतर शेगड्यांवरचे स्टँड मी लावत आहे.
गॅसवरचे स्टँड लावत आहे. तर आता फर्निचर म्हटलं ना, फर्निचर नसलेलं चांगलं, कारण की फर्निचर असले की सगळी साफसफाई पुसण्याची कामं करावीच लागतात. नाही केलं तर फर्निचर लवकर खराब होतं. आता ह्या दोघांची पाहू शकता कसं खेळ चालू आहेत, ऐकतच नाही. आता हे लहान आहेत का, तरी ते लहान मुलांसारखा खेळणं, गाड्या लावणं चालूच आहे. तर असो, बालपण कशाला म्हणतात, बालपण खूप सुंदर असं काहीही करू शकतो, काहीही पाहिजे ते चाललेलं असतं. तर आता माझी चकली करायची तयारी आहे. जिरं ओवाची मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता. पूर्ण छानपैकी पूड करायची आहे. मम्मीने तांदळाचं पीठ 1 किलोचं चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 वाट्या भाजकी डाळ असते ना, ती मिक्सरला वाटून त्यामध्ये चाळून घ्यायची आहे. तर त्यामध्ये भाजकी डाळ चाळून घेतलेली आहे की जेणेकरून त्यामध्ये काही घाण अटकू नये, व्यवस्थित असं व्हावं. त्यानंतर तिने ओवा जिरं टाकून घेतलेलं आहे. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे. चवीनुसार मीठ, तीळ, तिखट आणि मीठ एवढंच तिने टाकलेलं आहे, पाहू शकता. अंदाजाने तिचं असं मेजरमेंट नसतं. मेजरमेंट म्हटलं की तिचं प्रमाण चुकतंच. तिच्या मेजरमेंटने जसं असेल तसेच ती करते. 1 पळी तेल वतलेलं आहे तिने आणि त्यानंतर गरम पाणी टाकून व्यवस्थित अशी मळत आहे. सुंदर असं तिच्या हातचा सगळा स्वयंपाक सुंदर असतो आणि तिला तर सगळे अन्नपूर्णाच असे म्हणतात, की तिने काही केलं तरी अशी तिच्या हाताला चव असतेच. सुगरण असल्याचा खूप फायदा असतो, की तिच्या आजूबाजूला जे असतील ते छान छान वस्तू खाऊ शकतात. आणि तिच्यामुळे मलाही घरातल्या किचनमधल्या टिप्स खूप माहिती असतात. तिनेच शिकवलेलं आहे सगळं. तर असो, पीठ मळून आम्ही 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. मी तिला चकल्या पाडून देत आहे. कसं असतं ना, एकाला दोघी असले ना तर खूप पटकन असं काम होतं. तर सगळे म्हणाल हे उन्हाळ्याचं काय चाललं आहे, तर तिकडे असं भेटत नाही. भेटतं पण खूप रेटने, खूप महाग असतं. आणि जॉबला असणाऱ्या मुलींचं तर नाही जमू शकत, कारण की जॉब करणं आणि घरची कामं खूप अवघड असतात. तर तिलाही तिच्या मम्मीच्या हातच्या आवडतात. तिला आवडण्यापेक्षा जावई आहेत त्यांना खूप आवडतात मम्मीच्या हातची. मम्मीची फर्माईश असते की मामी तुम्ही आम्हाला चकल्याच करून द्या, आणि माझ्या मिस्टरांची फर्माईश असते की अ, 8 ते 9 अशा चकल्या काढून होतात. पीठ हे आम्ही 1.5 किलोचं मळलेलं. एकाला दोघी सोबत असतात त्यामुळे पटकन होतं आणि जाता येता खाणं असं चालूच असतं. तर तिचं चाललेलं आहे तिकडे तळायचं आणि माझं इथे भाजायचं चाललेलं, हे चकली काढून द्यायचं चाललेलं आहे. बसून म्हटलं तर किचन छोटं आहे आणि किचनच्या गॅसचे छोटं असल्यामुळे इथे किचनला टाकी नाही आहे. डायरेक्ट पाईपलाईन असल्यामुळे ते उभं राहूनच सगळं करावं लागतं. छोट्या किचनची मला पहिल्यापासूनच सवय आहे. जसं मम्मीच्या घरी बालपण गेल्यामुळे छोट्या ह्याच्यात ॲडजस्टमेंट करणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करणं हे आईकडूनच शिकलेले आहे, की हे नाही म्हणून ते करायचं नाही, असेल त्यामध्ये करणे आणि करून दाखवणे, हेच तिने मला शिकवलेलं आहे. तर असो, आईच्या आणि मुलीच्या गप्पा कधी संपणारच नाही आहेत. तर तिचं तळायचं काम चालू आहे आणि माझं करण्याचं काम चालू आहे. तर मला तर ते थोडीशी खाऊशी वाटलेली. मम्मीला म्हणत आहे, मम्मी मला चकली दे ना थोडीशी. असा लहानपणीचा पहिल्यापासूनचा हट्ट असतो माझा. पाहू शकता ती उलातण्यानेच उचलत आहे. ती अजिबात हात लावत नाही आहे. तिची ही टिप्स कामाला येते, की चकली हाताने उचलली तर ती लवकर तुटते. त्यामुळे हीच आधी एकदम छानपैकी टिप्स मी तुम्हाला दाखवते मम्मीची. तर ती मला विचारत आहे छान झालेत का, प्रमाण कसं आहे, मीठ बरोबर आहे ना, अशा दोघींच्या गप्पा चालू आहेत. आणि तिन्ही मुलं माझी बाहेर खेळायला गेलेली आहेत. आमच्या दोघींचे घरामध्ये अशी छोटी मोठी कामं चालूच असतात. वहिनी ही जॉबला असल्यामुळे ती जास्त किचनमध्ये नसतेच, पण तिलाही किचन आवडतो. ती असली की ती किचन सांभाळते. असं कोणावरच एकटीवर लोड नसतो.
तर असं घर कसं असतं की सगळ्यांनीच एकमेकांना समजून घेतलं तर त्या घराला घर पण असतं. नाहीतर वहिनी आहे म्हणून तिला कामामध्येच ठेवणं असं नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे इंडिपेंडेंट राहणं गरजेचं आहे. जॉब करणं प्रत्येक मुलीला गरजेचं आहे आणि ती जॉब करते म्हणून आपण आपल्या घरच्या अडचणी तिला सांगणं आणि घरात थांबवणं हे योग्य नाही आहे. आमच्या घरात तर कोणालाच तसं आवडत नाही की आमच्यासाठी तू तुझं हे मी तोडून दाखवत आहे. तू कसे सुंदर लागत आहे खातानाही आवाज येत आहे. खूप सुरेख अशी चवीला पण सुंदर लागलेली आहे. तर आहे मम्मी खूप सुरण आहे माझी. तर ते झाल्यानंतर आम्ही थोड्याशाच केल्या आणि मुला आल्यानंतर त्यांना खूप भूक लागलेली. तर आम्ही जेवायला बसलेलं आहे. जेवणाचा मेनू काय चपाती, गवारीची भाजी, चकली आणि केळाचं शिकरण. तर असं छानपैकी बेत आहे. आता वाजलेले आहेत 5, 5:30. परत मुलांना खाली खेळायला जायचं आहे. आमच्या बाजूला एक एवढं मोठं क्रिकेटचं मैदान आहे ना, हे सगळे तिथेच खेळतात. तर आत्याच्या आणि भाच्याच्या मॅगी हो मीच खाणार सगळे या मॅगी. सगळी आज कोणाच नाही भेटणार नाही बस आजी आणि तुम्हाला मलाच फक्त मी एवढी सगळे खाणार आहे. हे अक्क कोणाला खायची मॅगी? मला आवडते ना. हा मला पी दे. तर एवढा गोड मुलगा आहे ना, तो खूप ऐकतो आणि खूप सुंदर आहे आणि बोलायला पण खूप गोड आहे. आता गावावरून आल्यामुळे थोडीशी त्याची गावची भाषा चाललेली आहे. कसं जिथे राहील तसं त्या लहान मुलांच्या गप्पा चालू असतात. तर मॅगी खाऊन ते बाहेर खेळायला गेलेले आहे. आत्ताचा टाईम आहे 8 वाजता. मम्मीला बोलली की मी ना एका साईडला भात लावते आणि भाजी करते. भाजी ही दुधी भोपळ्याची चाललेली आहे. मी जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो आणि दुधी कापून घेतलेला आहे. जिरं मोहरी टाकून त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. व्यवस्थित कांदा फ्राय केल्यानंतर त्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे. आल्याची पेस्ट इथे शक्यतो विकतची कोण खातच नाही आहे. तिला तर खिसलेलंच आलं आवडतं आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट ही करून ठेवलेली असते सुक्या खोबऱ्याची. पटकन अशी भाजी होते. तर दोघांच्या गप्पा चालल्या आहे आजीच्या आणि माझ्या मुलाच्या. ती चॉकलेटचं वाटप चाललेलं आहे. प्रत्येकाला 2 आणि मलाही द्यायला आलेली. तर मी कामात बिझी असल्यामुळे थोडेसे इकडे तिकडे चालू आहे. तर मी त्यामध्ये लसूण खोबरं टाकून कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित फ्राय केल्यानंतर दुधी हा टाकून त्यामध्ये मुगाची डाळ टाकून व्यवस्थित जेवढं लागेल तेवढं पाणी वतून मी चवीनुसार मीठ टाकावं आणि कुकर लावून 1-2 शिट्ट्या करून व्यवस्थित अशी भाजी होते. पाहू शकता मम्मीचा रोज हा किचनमध्येही दिवा असतो. तुळशीतही दिवा असतो. असे तिचे 3-4 तरी दिवे असतातच. तिचं म्हणणं असतं की ते देवापुढे जसं दिवा लावतो तसं किचनमध्येही दिवा लावायचा. कारण की अन्नपूर्णा माता ही किचनमध्येच असते. आपण देवारात पूजण्यापेक्षा किचनच्या इथे शेगडीच्या इथे पूजलं ना, अन्नपूर्णा माता तिथेच असते. तर असो तिचं म्हणणं आहे असं. तर मला आवडतं तिचे विचार असे फॉलो करायला आणि विचार मांडायलाही. तर कुकर झालेला आहे एका साईडला. आता जेवणाची तयारी. मम्मी आता भाकरी करून घेणार आहे. माझं तर काम झालेलंच आहे. आता जेवायची तयारी चालू आहे. थोडासा किचन क्लीन करत आहे. दिवसभरामध्ये किचन हा माझा 3-4 वेळा क्लीन होतो. घरीही होतो आणि इथेही तसंच असतं. जी कशी असेल पहिल्यापासूनची जी सवय असते ना तीच सवय लागते. आता मीठ तिखट व्यवस्थित झालेलं आहे का ते चेक करते. थोडंसं मीठ कमी पडल्यामुळे परत मी मीठ टाकून कुकरला झाकण लावत आहे. खरंच ताईने तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी तुम्हाला आजचं रुटीन संपूर्ण शेअर केलेलं आहे. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. खूप मिस केलं त्याला. भावाने खूप मिस केलेलं आहे. मिस केलं. नाव सांग मावशीने तुझं नाव सांग काय आहे ते. तू कितवीला गेलास?
मी आता 5वीला गेलोय. आता 5वी ते 6वीला जाईल. आताशी 5वीला गेलोय. आता रिनान ना. हा, माझं नाव विनान प्रशांत सोळसकर. आणि कोणाचा लाडू आहे तू? सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा? माझा आहे ना. हा, सगळ्यांचा आहे. आणि चौथीची एक्झाम दिलेली आहे. आता 5वीला गेली. तर ताईंनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माहेरचं जीवन म्हणजे कसं असतं ते बघू शकता की आत्याचा लाडका किती भाचा छान असतं आणि त्याचे लाड किती आत्या करते हेही तुम्हाला दिसेल आणि भाचाही किती आत्याचे लाड करतो तुम्ही बघू शकता. नात्यांमध्ये हे असंच असतं की आपण प्रेम दिलं तर आपल्यालाही प्रेम भेटतं. तर आपण लहान मुलांना प्रेम दिलं तर तेही आपल्याला प्रेम करतात. त्यांना काहीच कळत नसतं की कोण काय आहे आणि काय कसं काय आहे ते. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि सबस्क्राईबचं बटन तर दाबा, कारण की मी नवीन यूट्यूबर आहे त्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे. जर तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा, शेअर करा. तर संपूर्ण आजचं पूर्ण दिवसाचं मी तुम्हाला रुटीन दाखवलेलं आहे. माहेरचं पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवलेलं आहे मम्मीने आणि आम्ही काय काय केलेलं आहे. तर आणि ह्या दोघांची बघ किती मजा असते. दोघंही असेच असतात दिवसभर. एक काळू बाळू म्हटलं तरी चालेल. दिवसभर दोघे एकत्रच असतात. आणि मोठा मुलगा हा TV बघतच बसलेला आहे. असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत चाललेल्या आहेत.